नमस्कार. श्री सोमेश्वर कला मंच निर्मित गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे आम्ही जनजागृती करत आहोतच, पण त्याबरोबर आता सुरू केली आहे ती खरी चळवळ. आणि याच चळवळीच्या माध्यमातून आम्ही घेत आहोत लाईव्ह मुलाखत चर्चासत्र. तर प्रेक्षक हो, हे लाईव्ह मुलाखत चर्चासत्र कशासाठी? तर कोकणातील अशी माणसं ज्यांनी आपलं विश्व अगदी शून्यातून निर्माण केले आहे त्यांची गाठभेट घालून देण्यासाठी व कोकणातील माणसांचा यशाचा मार्ग सुखकर करण्यासाठी. तर नमस्कार, मी कुमारी उज्ज्वल अरुण सावंत आपण सर्वांचे या लाईव्ह मुलाखत चर्चासत्रामध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. नमस्कार सर. नमस्कार. तर आज आपल्या सोबत आहेत सर माननीय श्री विजय रावराणे. तर सर, प्रत्येकाच्या जीवन प्रवासात चढ उतार हे असतातच. अशा चढ उतारांना तुम्हाला सामोरे जावे लागले असेलच. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. सर्वप्रथम मुलाखत सुरू करण्यापूर्वी मी श्री विजय बाळकृष्ण रावराणे, माझं गाव आशिरने, तालुका वैभववाडी. मी श्री सोमेश्वर कला मंच सामाजिक संस्था आणि गराजलो रे गराजलो नाटकाद्वारे जनजागृती करून कोकणातील भावी पिढीला सक्षम बनविण्यासाठी आपण जी चळवळ उभी केली आहे त्याबद्दल प्रामुख्याने मी श्री सहदेव धरणे आणि त्यांच्या सर्व टीमचे सहकार्यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो, यासाठी की खरोखरच एक चांगल्या पद्धतीने आपण ही चळवळ उभी केलात. आपण विचारलेला प्रश्न असा होता की तुमच्या जीवनामध्ये प्रगती करत असते काही चढउतार आले का? हो सर. चढउतार म्हणण्यापेक्षा माझ्या जीवनामध्ये वयाच्या 23-24 वर्षापर्यंत उतारच होते. नोकरी लागली नंतर माझ्या जीवनाची चढती कामं चालू झाली. उतार यासाठी म्हणतो मी कारण माझं लहानपण गरिबीत गेलं होतं. वडील पोस्टात सर्व्हिसला होते. आम्ही 5 भाऊ आणि 1 बहीण. आणि पोस्टाच्या पोस्टमनच्या पगारामध्ये 6 जणांचं कुटुंब मुंबई सारख्या ठिकाणी उदरनिर्वाह करणं कठीण होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये एक वेळ खायची पण त्यावेळी भ्रांत होती आम्हाला. आणि मी ज्यावेळी 6वीला होतो तेव्हा माझ्या वडिलांचं हार्ट अटॅकने निधन झालं. आणि मग संघर्ष आमच्या सर्व भावंडांच्या जीवनामध्ये आला. मोठा भाऊ त्यावेळीची जुनी इंटर म्हणजे आताची 12वी म्हणतात ती, त्यामध्ये हॅलो. हा, हॅलो सर, बोला. हो सर, हो बोला. हॅलो. त्यामध्ये माझ्या धाकट्या बहिणीचं. हॅलो, येतोय आवाज? येतोय? हो सर, येतो आहे. हॅलो. हो, येतो आहे सर, बोला. हा, त्यामध्ये पैशाअभावी माझ्या धाकट्या बहिणीचं निधन झालं. आणि नंतर हॅलो. हा, हॅलो, बोला. हॅलो. हॅलो. आवाज ब्रेक होतोय. येतो आहे सर आवाज तुमचा. तुमचा मला येत नाहीये. आता आला. हा, बोला. तर अशा पद्धतीने जीवनामध्ये माझ्या उतारच होते वयाच्या 23-24 वर्षापर्यंत. 24 वर्षानंतर नोकरी लागल्यानंतर आम्हाला जीवनामध्ये चढती कमान पाहायला मिळाली. वडील वारल्यानंतर आम्हाला 5 वर्ष नाविलाजास्तव गावी राहावं लागलं. पन्नास वर्षाचा अनुभव गावच्या सानिध्यात घेतला. आणि
त्यामुळे गावच्या बद्दल आवड निर्माण झाली आणि म्हणून मग सामाजिक क्षेत्रात वावरतोय. आपण ज्या समाजात, ज्या मातीत, ज्या संस्कृतीत, ज्या भावकीत वाढलो, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि म्हणून मग सामाजिक कार्याकडे आमची ओढ निर्माण झाली आणि नंतर आयुष्यात असते असते आज आम्ही चांगले स्टेबल झालो. म्हणजे उतार हे असतात जीवनामध्ये, संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही. 24व्या वर्षानंतर जे संघर्ष केलं त्यामुळे ती चढती कमान आजपर्यंत कायम आहे. हॅलो. मध्येच काय ब्रेकअप येतोय मध्येच? हा, थोडं नेटवर्क इश्यूमुळे होत आहे सर ते. तुमच्याकडून होतोय का? हो असेल. बोला सर, आता आवाज येतो आहे तुमचा. झालं, हा प्रश्नाचं उत्तर दिलं मी तुम्हाला. हा, तर सर कोणतेही काम करताना लाजायचं नाही. काम हे काम असतं. आपण तर पाहतोय जास्त शिक्षण घेतलेली छोटी मोठी कामं करायला तयार होत नाही, लाजतात. यावर काय म्हणणे आहे तुमचं? आता अलीकडे जागतिकीकरणामुळे म्हणा किंवा स्पर्धेच्या युगामध्ये मुंबईमध्ये नोकऱ्या मिळणं फार कठीण आहे. शिक्षण जरी तुमच्या 2-3 डिग्र्या जरी असल्या तरी त्या शिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला साजेशी नोकरी मिळत नाही. त्यावेळी ठीक होतं, एक 25-30 वर्षापूर्वी तुम्ही ग्रॅज्युएट झालात की सहजासहजी कुठे ना कुठे क्लार्कची नोकरी मिळत होती. पण आपल्या कोकणातली लोकांची एक मानसिकता अशी आहे की भले उपाशी राहीन पण मी खालची कामं करणार नाही. म्हणजे तळागाळातली जी कामं, आता माझ्या जीवनात जर म्हणाल तर मी परिस्थितीनुसार दुधाची लाईन केली, पेपरची लाईन केली, सिग्नली फटाक्यांचा धंदा केला, म्हणजे वेगवेगळे धंदे केले. त्यावेळी परिस्थितीने आम्ही गांधलो होतो. त्यामुळे शिक्षण होतं, पदवीधर झालो आम्ही. मी 1981 ला पदवीधर झालो. त्यावेळी नोकऱ्या पण मिळत होत्या, पण तरी सुद्धा आर्थिक चणचण होती पहिल्यापासून. त्यामुळे सर्व धंदे मी केले. दुधाच्या बाटल्या पोहोचवण्यापासून, पेपरची लाईन टाकण्यापासून तर अक्षरशः दिवाळीच्या फटाक्या विकण्यापासून हे सर्व धंदे आम्ही केले. आणि माझ्या सर्व भावंडांनी, आम्ही 5ही भाऊ, माझे त्यातले 2 भाऊ तर एक LLM झालेले आहेत, दोघे डबल ग्रॅज्युएट आहेत, मी फक्त ग्रॅज्युएट आहे. सर्वांनी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहून साईड बाय साईड शिक्षण घेतलं. म्हणजे म्हणतात ना, पार्ट टाइम जॉब करून त्यांनी नोकऱ्या करून मग शिक्षण घेतलं, कॉलेज वगैरे केलं, आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे. त्यामुळे काय असतं की जीवनामध्ये यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. नसतं आणि यशाने कधी माजून जायचं नसतं. हो, अगदी खरं आहे सर. तर सर जिद्द, चिकाटी आणि मेहनत केली तर आपण आणि एक बरेच काही करू शकतो. हा, बोला सर. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, अखंड यशाने. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, सक्सेस शोज यू द वन साइड ऑफ लाईफ. इफ यू वॉन्ट टू नो द अनदर साइड ऑफ लाईफ यू हॅव टू फेस द अनसक्सेस. अखंड यशाने जीवनाची एकच बाजू कळते. दुसरी बाजू करण्यासाठी अपयशाला सुद्धा आपल्याला सामोरं जावं लागतं. म्हणून जीवनामध्ये शिक्षणाबरोबरच तुमची मेहनत, जिद्द, मेहनत, चिकाटी या गोष्टींची सांगड घातलं तर जीवनात यशस्वी व्हायला वेळ लागत नाही, असं माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यामुळे अपयशाने खचून जायचं नाही. आणि जास्त शिक्षण आहे म्हणजे मला जास्त चांगल्या पगाराची नोकरी मिळेल असंही काय नाही. मेहनत करा, तुमच्या मेहनतीला यश येतं याच्यावर माझा विश्वास आहे. अगदी खरं आहे सर. तर सर जिद्द, चिकाटी आणि मेहनत केली तर आपण बरेच काही साध्य करू शकतो. सर आपण सुद्धा मुंबई सारख्या मायानगरीत येऊन स्थिरावला. तर आज सर यशाचा शिखर गाठायचा असेल तर कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो? मगाशी सांगितल्याप्रमाणे
सध्या स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगात जर टिकायचं असेल तर आपल्या समोर भरपूर चॅलेंज आहे. मेहनत, जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा त्याचबरोबर हॅलो. हॅलो. हा बोला सर, हा आवाज मधीच येतो आहे. असं लिंक नाही नाही, बोला. तुमचा आवाज येतोय आम्हाला क्लिअर. हॅलो. स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी आपला कोकणातला जो तरुण वर्ग आहे तो जरा बावरतो. मुंबईच्या ठिकाणी आल्यानंतर बावरतो, कारण एकतर ही माया नगरी अशी आहे की या अनेक भाषिक या ठिकाणी भेटतात. त्या भाषेंवर आपलं प्रभुत्व नसतं. इंग्लिश म्हणा, हिंदी म्हणा, आणि मग विविध क्षेत्रात जात असते. समजा एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यूला गेला तर आपला जरा कोकणी माणूस बावरतो. तर तो जो इंटेलिजन्सपणा आहे तो या सामाजिक चळवळीतून आपण उभा करतात. विविध मुलाखतींच्या माध्यमातून, नाटकांच्या माध्यमातून किंवा इतर स्पर्धांच्या माध्यमातून. म्हणून मी सुरुवातीलाच आपल्या या चळवळीचं अभिनंदन यासाठी केलं की आपली जी चळवळ आहे ती कोकणातल्या तरुण पिढीला दिशा दाखवणारी चळवळ आहे, जेणेकरून त्यांना एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देतात आपण. आणि म्हणून आपल्याला हा जो आता मला प्रश्न विचारला की यशाच्या दिशेने वाटचाल करत असतील कशा पद्धतीने जायला पाहिजे, तर कोणत्याही गोष्टीची भीती, कारण जीवनामध्ये जर सक्सेस घ्यायचं असेल तर 3 फंडा लक्षात ठेवायला पाहिजे. ज्या जगामध्ये आपण एक आपल्या मनात 3 फंडा ठेवायचे. मी माझ्या जीवनात 3 फंडा निर्माण केले कॉलेज जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी. या जगामध्ये हुशार 2च व्यक्ती, एक तुम्ही आणि मी, असं आपण मानायचं. त्यातल्या त्यात मीच जास्त हुशार, असं जेव्हा आपण गृहीत धरू तेव्हा आपला कॉन्फिडन्स लेव्हल वाढते आणि मग आपण कुठच्याही गोष्टीला घाबरत नाही. दुसरा फंडा आहे की पूर्वज आपले म्हणायचे की अंथरूण बघून पाय पसराव. आता अंथरूण बघून पाय नाही पसरायचे. आधी पाय पसरायचे आणि पाय तेवढं ओढून घ्यायचे. अंथरूण बघून पाय पसरायचं म्हणजे संकुचितपणा आला. आधी आपण पाय तेवढे पाय पसरायचे आणि मग अंथरूण ओढून घ्यायचा पाय तेवढं. म्हणजे आपलं कार्याचं क्षेत्र आपणच आधी वाढवायचं. आणि तिसरा फंडा आहे, जब दुनिया की सोच खत्म होती है तो अपनी चालू होती. जेव्हा सर्व लोक विचार करून टाकतात तेव्हा कोकणी माणूस मुळात हुशार असतो. त्याला संधी मिळत नाही हा एकच ड्रॉबॅक आहे. संधी मिळाली की तो बरोबर आपलं डोकं चालवून यशाच्या शिखराकडे वाटचाल करतो आणि बरोबर मार्ग काढतो. हे 3 फंडा जर जीवनामध्ये पाळले तर यश मिळायला मला वाटते काही अडचण नाही. अगदी खरं आहे सर. तर सर, मुंबईमध्ये स्थिरावत असताना गावची ओढ कमी होत नव्हती. तर सर, आपण मुंबई आणि गाव यामधील समतोल कसा लागला? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी 6वीला असते माझे वडील स्वर्गवासी झाले आणि नाईलाजास्तव 5 वर्ष आम्हाला गावी राहायला लागलं आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे. आणि त्यामुळे नाईलाजास्तव शेती करणं, इतर उद्योगधंदे शेतीच्या माध्यमातून करणं हे आलं. त्यावेळी आमचं घर सुद्धा नव्हतं गावात चांगलं आणि त्यामुळे गावची जी 5 वर्ष आम्ही तिथे काढली, ती 5 वर्षाने मला 50 वर्षांचा अनुभव दिला. अक्षरशः आम्ही त्यावेळी लोकांच्या घरी मजुरी करून दिवस काढले. म्हणजे शेती करून लोकांकडे मजुरी करत होतो, शाळा करत होतो आणि त्या गोष्टीने एक आम्हाला शिकवलं की मेहनत केल्याशिवाय काही मिळत नाही. लोकांचे मोठमोठे त्यावेळी बाग बगीचे पाहायचो, वाटायचं आपलं पण सुद्धा असं असायला पाहिजे. पण ती परिस्थिती त्यावेळी नव्हती आणि कालांतराने मग आम्ही ती परिस्थिती निर्माण झाली. त्या माध्यमातून प्रयत्न केले आणि आज चांगल्या पद्धतीने गावच्या ठिकाणी सुद्धा काम करतो आहोत. शिवसेना पक्षाच्या माध्यमातून जे हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी आम्हाला शिकवण दिली, कारण मी वयाच्या 16व्या वर्षापासून शिवसैनिक आहे. आज माझं वय 62 चालू आहे. जवळजवळ 46 वर्ष
त्यावेळी 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही भूमिका शिवसेनेची होती. आणि त्या 80% समाजकारण करत असतेवेळी ज्यावेळी मुंबईत येऊन नोकरीला लागलो, मगाशी सांगितलं मी की ज्या मातीत आपण लहानाचे मोठे झालो किंवा जे संस्कार ज्या गावात किंवा आपल्या कुटुंबियांमध्ये किंवा गावच्या भावकीमध्ये आपल्यावर घडले, त्या मातीचे उपकार आपण विसरून चालणार नाही. आणि मग जसं एक म्हटलं जातं, आपल्या कोकणी भाषेत एक म्हण आहे की आपल्या सासूने आपल्याला छळलं की आपण आपल्या सुनेला छळायचं. त्या ठिकाणी मी हा शब्दप्रयोग एवढ्यासाठी वापरतो की आपली सासू म्हणजे आमची त्यावेळची परिस्थिती होती. आम्हाला परिस्थितीने छळलं होतं. परंतु आता परिस्थिती बदलली आहे आणि आताच्या या म्हणीप्रमाणे हा अर्थ सुद्धा बदलतो. कारण आताच्या सासू आणि सुना आई आणि मुलीप्रमाणे वागतात. त्यावेळी जी परिस्थिती होती ती आमची परिस्थिती, सासू म्हणजे आमची परिस्थिती होती आणि ती परिस्थिती आमच्या मागच्या पिढीवर येऊ नये आणि म्हणून आम्ही मग मुंबईसारख्या ठिकाणी नोकरीला लागलो, इतर धंदे केले, 4 पैसे खिशात यायला लागले. मग आम्हाला वाटायला लागलं की आपल्यापेक्षाही उपेक्षित जसे आपण दिवस गावी काढले तसे आणि उपेक्षित असतील तर त्यांना सुद्धा काहीतरी आपण आपल्या परीने मदत करणं गरजेचं आहे. मग आम्ही काही कोकणातील ठराविक मंडळींनी 20-25 शिवसैनिकांनी जे आपले कोकणात त्यांनी ठरवलं की दरवर्षी आपण कोकणात मदत करायची आणि मुंबईच्या माध्यमातून आम्ही ते करत राहिलो. गेली 15 वर्ष म्हणजे 1987 ते जवळजवळ मला वाटते 2000 सालापर्यंत 2002 सालापर्यंत आम्ही कोकणात अगदी म्हणजे राजापूर ते बांद्यापर्यंत, सावंतवाडीच्या टोकापर्यंत, कारण आम्ही सिंधुदुर्गातले जास्त शिवसैनिक आमच्या शाखेत होतो. एक पावसाळी आमची पिकनिक व्हायची आणि त्यामध्ये समाजकार्य व्हायचं आणि त्यामुळे मग गावाची ओढ निर्माण झाली आणि त्यामुळे गावातल्या लोकांना सुद्धा वाटायला लागलं की हा आपला एक कोणतरी कार्यकर्ता आहे ज्याने या गावात दिवस काढल्यानंतर आपली सुद्धा आठवण ठेवतो. आणि मग ऑटोमॅटिक ज्यावेळी गावच्या लोकांचं प्रेम आमच्यावर निर्माण झालं तेव्हा आम्हाला सुद्धा त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली आणि गावाची ओढ निर्माण झाली. अच्छा, अगदी सुंदर सर. तर सर, आपण सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहात. तर सर, आपणास समाजसेवेत झोकून देण्याची आवड कशी काय निर्माण झाली याबद्दल आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. मी सुरुवातीला मगाशी सांगितल्याप्रमाणे मी नेहमी माझ्या सार्वजनिक जीवनात वावरते वेळी ज्यावेळी व्यासपीठ मिळतं मला, भाषणाची संधी मिळते, तेव्हा मी नेहमी म्हणतो की माझ्या आयुष्याची ओली माती वेळीच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नावाच्या मस्त कलंदर व्यंगचित्रकारांच्या हाती सापडली म्हणून त्या मातीची मूर्ती घडली. चुकून जर ती माती एखाद्या चुकीच्या राजकारण्याच्या हाती सापडली असती तर त्या मातीचं मडकं बनून कुठच्या तरी प्रेतयात्रेचं नेतृत्व करायची वेळ आली असती. याचा अर्थ असा की शिवसेना प्रमुखांनी आमच्यावर जे संस्कार घडवले माझ्यावर प्रामुख्याने, म्हणजे आज मी 46 वर्ष शिवसेनेचं काम करतोय आणि शिवसेनेकडून आम्हाला एकच शिकवलं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, एवढ्यासाठीच की राजकारण केल्याशिवाय समाजकारण करता येत नाही. काही ठिकाणी तांत्रिक अडचणी असतात म्हणून ते 20% राजकारण. आणि ती जी शिकवण दिली त्यामुळे समाजकारणाची ओढ निर्माण झाली. मग त्या माध्यमातून आम्ही अनेक ठिकाणी शिवसेनेचे विचार जे आहेत समाजकार्याचे ते घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून आम्हाला चांगलं, म्हणजे जसं म्हटलं जातं की सक्सेस कम्स टू दोज हू वर्क हार्ड अँड कीप माइंड स्टेडी. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर, जिभेवर साखर ठेवायला पाहिजे. त्या पद्धतीने आम्ही लोकांपर्यंत जाऊ लागलो. आमचे ध्येय धोरणं लोकांना पटू लागली आणि मग समाजकार्यात ऑटोमॅटिक लोकांनी जर आपण केलेल्या कार्याची पोचपावती दिली तर आपल्याला आपण सुद्धा आवड निर्माण होते आणि ती आवड निर्माण झाली आणि मग तेच कार्य आतापर्यंत आम्ही करतो आहोत. आमच्या परीने जो काही खारीचा वाटा उचलायला लागतो तो आम्ही समाजकार्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत देतो. अतिशय सुंदर सर. तर सर, आपण अनेक संस्थांच्या महत्वाच्या पदांवर कार्यरत आहात. तर पदांवर कार्यरत असताना आपणास आलेला अनुभव आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. आम्हाला फार उत्सुकता आहे
याबद्दल तुम्ही काय सांगाल? समाजकार्य करत असते. एक तर मुळात आपला कोकण्या माणसाला एक चुकीची संज्ञा दिलेली आहे खेकड्याची वृत्ती म्हणून. खरं म्हणजे ती चुकीचं आहे. कोकणी माणसाने एकदा मनावर घेतलं माणसाने, की तो यशस्वी व्हायला वेळ लागत नाही. आणि मुळात आपण एकत्र जोपर्यंत येत नाही, विचारांचं विचारमंथन होत नाही. जसं एक म्हटलं जातं, की कम्स टुगेदर इज द बिगिनिंग, थिंग्स टुगेदर इज द प्रोग्रेस आणि वर्क्स टुगेदर इज द सक्सेस. ह्या 3 गोष्टी जर कोकणातल्या माणसाने सुरुवात केली. हॅलो. हॅलो. हा सर, बोला. नेटवर्क जातंय का? हा, नाही नाही, आहे, क्लिअर आहे, बोला. मला एकच परत मी सांगतो तुम्हाला, माझ्या गुरुनी मला एक सांगितलं, की तू समाधानी जेव्हा होशील, कधी होशील, तर तू एक काम कर, की तुला आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे, त्यांची एक यादी बनवून आण. मी त्याप्रमाणे माझ्या गुरूंकडे ती यादी बनवून घेऊन गेलो. कोणी मला माझी परिस्थिती नसते कपड्यांना पैसे दिले, शाळेच्या फीचे पैसे दिले. कोणी माझ्याकडे मुंबईत आल्यानंतर कॉलेज जातोय चप्पल नव्हती, त्यावेळी चप्पल दिली. कोणी मला बाईकवरनं नेऊन कॉलेजला सोडलं किंवा कोणी मला नोकरीला मदत केली. अशी मी जवळ-जवळ 83 सालापर्यंत ज्यांनी ज्यांनी मला मदत केली नोकरीला लागेपर्यंत, त्यांची यादी केली आणि मी माझ्या गुरूंकडे घेऊन गेलो. तर मला माझे गुरु बोलले, "वाह! शाबास! तुला निदान जाणीव आहे, की आतापर्यंत तुला एवढ्या लोकांनी मदत केली." ती जवळ-जवळ 70 ते 80 लोकांची यादी होती. आता म्हणे, "तू एक काम कर, तू ज्यांना-ज्यांना जीवनामध्ये मदत केली आहेस, त्यांची एक यादी करून आण." मी दुसऱ्या दिवशी ती यादी करायला बसलो. अगदी आठवून मी नावं लिहायला सुरुवात केली, की मी कोणाकोणाला मदत केली माझ्या जीवनात. तर हार्डली 4 ते 5 हाताच्या बोटावर मोजण्याएवढी नावं मला आठवली. मी ज्यांना मदत केली माझ्या जीवनात आणि मी गुरूंकडे घेऊन गेलो. माझ्या गुरूंनी मला सांगितलं, "तू जेव्हा समाधानी कधी होशील, की ही तुझी जी आता दुसरी यादी आहे, ती तुझ्या पहिल्या यादीपेक्षा जेव्हा मोठी होईल, तेव्हा तू खऱ्या अर्थाने जीवनात समाधानी होशील." म्हणजे आपल्या जीवनात आपल्याला ज्यांनी आपल्यावर उपकार केले, त्या उपकारांची जाणीव ठेवून आपण सुद्धा आपल्या भविष्यात लोकांना मदत करायला पाहिजे असं मला वाटतं. जसं म्हटलं ते इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, "लायन कॉल्ड द किंग ऑफ जंगल." लायन कॉल्ड द किंग ऑफ जंगल बिकॉज ही हॅबिट टू लुक बॅक आफ्टर वॉकिंग 10 स्टेप. सिंह हा जंगलाचा राजा मानला जातो कारण त्याला प्रत्येक 10 पावलं चालल्यानंतर मागे वळून पाहायची सवय असते. तो मागे वळून यासाठी पाहतो, की आपल्यावर कोणी शत्रूने हल्ला करू नये म्हणून तो राजा ठरतो. म्हणजे तो सावध असतो. पण आपण जीवनामध्ये गरिबीतून वर गेलेलो आहोत. गडगंज अचानक पैसा आपल्याकडे मेहनतीने म्हणा किंवा आणि इतर मार्गाने येतो. पण आपली लोकं काय करतात, पैसा आला की असे बरेच आहेत कोकणात उदाहरणं, की मग त्यांना आपली मागची परिस्थिती आठवत नाही. मागच्या लोकांना विसरतात. तर तुम्ही जेव्हा मोठे होता, लहानाचे गरिबीतून वर जाता, परिस्थितीनुसार तुमच्याकडे 4 पैसे येतात, तेव्हा तुमची जेव्हा एक कुवत निर्माण होते, की आपण सुद्धा समाजाला काहीतरी देणं लागतं भावनेतून मदत करू शकता आणि करत नाही. जर केली, तर ती लोकं नक्की आठवण ठेवतात. मग आपण लोकांच्या मनातले राजे ठरतो. म्हणजे जसं सिंहाचं उदाहरण दिलं, सिंह फक्त सावधगिरी बाळगतो म्हणून तो राजा ठरतो कारण शत्रू हल्ला करत नाही. आपण सावधगिरी आताच्या राजकारणात यासाठी बाळगायची, की तुमच्या पैशाला कोण विचारत नाही. तुमची भावना, तुम्ही लोकांना सहकार्य करण्याची तुमची वृत्ती किती आहे, त्याची जर तुम्ही हे केलं तर लोकं नक्की जाणीव ठेवतात आणि ते आम्ही पाळलं. म्हणजे आतापर्यंत तरी मी पाळलंय. आपल्याकडे 4 पैसे आल्यानंतर आपल्याला ₹1 दहा पैसे का 15 पैसे किंवा 25 पैसे
आपण ज्या समाज लहानाचे मोठे झालं त्यांचं देणं लागतो, या भावनेतून आपल्या मागच्या पिढीला सक्षम करण्यासाठी ते करायला पाहिजे. आणि हे प्रत्येक कोकणातल्या, सिंधुदुर्गातल्या, रत्नागिरीतल्या, संपूर्ण रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग म्हणा, पालघर, ठाणे या लोकांना मला हा मेसेज द्यावासा वाटतोय. भरपूर तुमच्याकडे पैसा आहे, सर्वजण स्वतःच्या संसारासाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी जगतात. स्वतःच्या कुटुंबासाठी कुत्रा मांजर सुद्धा जगतो, पण समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो या भावनेतून जेव्हा जगाल तेव्हा तुम्हाला रात्री शांत झोप लागेल. आणि खरोखर ती भावना प्रत्येकाने जपायला हवी असं मला वाटतं. जेणेकरून आज जी तुम्ही चळवळ उभी केली त्यात मला वाटत नाही तुमच्या स्वतःचा त्या सोमेश्वर कला मंच सामाजिक संस्थेचा किंवा तुमच्या आपले ते धरणे साहेब यांचा काय स्वार्थ असं वाटत नाही. पण एक तरुणांना भावी पिढी जी आपल्याला घडवायची आहे त्या पिढीला आपण काहीतरी या चळवळीच्या माध्यमातून मेसेज देतो. आता याच्यामध्ये चळवळीत वळवळ करणारी सुद्धा लोक असतात. च आणि व या दोनच अक्षरांचा फरक आहे, बाकी ळळच आहे. चळवळ आणि वळवळ, ही चळवळ आणि वळवळ, चळवळीमध्ये वळवळ करणारी माणसं जर आली तर त्या चळवळीला काही अर्थ राहत नाही. म्हणून आपण काय करायचं की वळवळ करणाऱ्या माणसांकडे दुर्लक्ष करायचं, त्यातलं वच फक्त घ्यायचं आणि आपला च घेतला, चव आली चळवळीला तर ती खऱ्या अर्थाने सक्सेस होते. आणि ती मला वाटते आपण सर्व करतो असं मला प्रामुख्याने वाटतंय. तर म्हणून मी सहदेव धरणे आणि तुमच्या सर्व टीमचं यासाठी अभिनंदन करेन. आपण हा 178 भाग या ठिकाणी घेतात. या चळवळीच्या माध्यमातून कोकणातल्या तरुण पिढीला काहीतरी चांगलं भविष्यात चांगले दिवस येतील या माध्यमातून प्रयत्न करतात. सामूहिक शेती म्हणा किंवा इतर प्लॅटफॉर्म निर्माण करून देतात. म्हणून प्रामुख्याने आपलं सर्वांचं अभिनंदन. खूप खूप धन्यवाद सर. तर सर, गावच्या विकासासाठी श्रेयवाद चढाओढ न करता सर्व पक्षातील कार्यकर्ते यांनी एकत्र आले पाहिजे आणि ही काळाची गरज आहे. आणि हे मोठ्या प्रमाणात होताना दिसत नाही. तर यावर सर तुम्ही काय सांगाल? यावर तुमचे मत काय आहे? अलीकडे काय आलंय, भांडुळासारखे पक्ष वाढत चालले. जो तो उठतो त्याला वाटतं आपण आता 4 पैसे आले की आपण 4 माणसं जमा केली, 4 कार्यकर्ते जमा झाले की आपण नेते झालो, मग कुठच्या तरी पक्षाचं लेबल घ्यायचं. त्यापूर्वी आम्ही जेव्हा गावी होतो तेव्हा आम्हाला काय पक्ष विषय गोष्टी माहिती नव्हत्या. 5 वर्ष मी जेव्हा गावी काढली आम्हाला फक्त समाजसेवाच माहिती. आता पक्ष वाढल्यामुळे प्रत्येक ध्येय धोरणं आणि त्यांचे कार्यकर्ते समर्थक त्यामुळे काय झालं, गावागावांमध्ये वाडीवाडींमध्ये भावकीमध्ये भांडणं निर्माण झालं. तर ठीक आहे, आता त्या त्या ठिकाणी काळानुसार काल आहे तस्मै नमा म्हणतात तसं काळानुसार बदलायला पाहिजे, मान्य आहे. पण प्रत्येक कार्यकर्त्याने एक लक्षात ठेवायला पाहिजे, निवडणुकीपुरते पक्ष वगैरे ठीक आहे, पण गावच्या विकासाच्या माध्यमातून तुम्ही एखाद्या तुमच्या पक्षाच्या, जसं मी मगाशी बोललो की मला शिवसेनेचे आहे, इतर कोणी काँग्रेसचे असतील, भाजपचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, मनसेचे असतील, आरपीआयचे असतील, सर्वांनी आपापल्या पक्षाचा अभिमान जरूर बाळगा, पण तो गावाच्या विकासाच्या आड येता कामा नये. मग तुमच्या पक्षाचा अभिमान बाळगत असलेली तुम्ही तुमच्या नेत्यांच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी काय करता? 4 पैसे त्यांच्याकडनं फंड आणता का? मग तो एखाद्याने आणला मग दुसरा त्याला विरोध करणार, मग तो फंड परत देणार, असं मी पण अनुभव घेतले. तर अशा गोष्टी होऊ नयेत. गावच्या विकासाच्या माध्यमातून पक्षीय राजकारण किंवा कुठचं राजकारण न येता आणि एक तरुण पिढीला, भावी पिढीला पण आपला एक मेसेज जातो ना, की बाबा आपल्या पुढची पिढी ज्या पद्धतीने त्यांच्या पावलावर पाऊल टाकणारच ना. त्यामुळे अशा गोष्टी होऊ नयेत. कारण गावामध्ये आपण मुंबईसारख्या ठिकाणी आल्यानंतर आपण ओळख काय देतो? जिल्ह्याची. जिल्ह्यात गेल्यानंतर तालुक्याची, तालुक्यात गेल्यानंतर गावाची, देशात गेल्यानंतर आपल्या जिल्ह्याची देतो किंवा देशाच्या बाहेर गेल्यानंतर देशाची देतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकाने पाळल्या तर मला वाटतं आपल्या इकडे राजकारण न होता विकासाला चालना मिळू शकतो. आणि ह्या गोष्टी प्रत्येकाने पाळाव्यात असं मला वाटतं. आणि मगाशी तुम्ही एक प्रश्न काय तो कोणता विचारला मला त्याच्या आधी? सर, तुम्ही अनेक संस्थांच्या पदांवर कार्यरत आहात. तर या पदांवर कार्यरत असतेवेळी सर्वांना विश्वासात घेऊन, नाही तर माझ्याकडे एखादे अधिकार आहेत, मला वाटेल तसं मी करेन, तर तसं नाही झालं. सर्वांना जर विश्वास घेऊन आपल्याला वाटतं हे करायचं तर 4 लोकांना विश्वास घ्यायला पाहिजे. कारण पूर्वीचे दिवस आता निघून गेले. आता लोक फार सुज्ञ झालेले आहेत, सर्वांना सर्व कळतं. कुठचाही निर्णय राबवतोय सर्वांना विश्वास घेऊन जर आपण राबवला तर मला वाटतं कोणती अडचण येत नाही. आणि जगात
मगाशी मी सांगितलं की शहाणे फक्त दोनच आहेत, तू आणि मी. त्यातल्यात मीच जास्त शहाणा जेव्हा मग आपण म्हणतो, त्यामुळे मग आपल्याला वाटते की इथे सर्व उल्लू नाहीये. पण तो धीटपणा येण्यासाठी ठीक आहे, सामाजिक क्षेत्रात वावरतोय, धीटपणा येण्यासाठी मी शहाणा आहे. पण ते करत ते इतरांना सुद्धा विश्वास घेऊन आपले विचार पटतील, त्या माध्यमातून आपण सामाजिक संस्थेत जर वावरलो. आता विविध संस्थांमध्ये मी वावरतोय. वैभववाडी डिग्री कॉलेज आमचं आहे. महाराणा प्रताप शिक्षण संस्था संचलित आनंदी बैरावणे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही आज 51 लोक ट्रस्टीवर आहोत. आमचे सर्व ट्रस्टी मेंबर एकमेकाला विश्वास घेऊन अक्षरशः त्या ठिकाणी काम करतात आणि म्हणून आता मला वाटतं गेल्या 6 महिन्यापूर्वी आमच्या कॉलेजला नॅशनल ची जी ए ग्रेड आहे नॅटची, ती आमच्या वैभववाडी कॉलेजला मिळाली, जी सिंधुदुर्गात एकमेव कॉलेज आहे वैभववाडी कॉलेज, की त्याला ए ग्रेड मिळाली. तर हे सामूहिक जे यश आहे ते सर्वांचं यश आहे. मग तो नॉन टीचिंग स्टाफ असेल, टीचिंग प्रोफेसर असतील, प्राध्यापक, प्राचार्य असतील, आमची ट्रस्टी मेंबर असतील, आमचे अध्यक्ष कॉलेजचे विनोद तावडे माजी शिक्षण मंत्री आहेत. या सर्वांनी मेहनत घेतल्यामुळे आम्हाला ते यश मिळालं. इतर संस्थांमध्ये सुद्धा म्हणजे तिथे आम्ही पक्षीय राजकारण नाही, पण इतर पक्षांमध्ये वावरत असते सुद्धा आपण पदावर असलो म्हणजे आपल्या खालचा काय मूर्ख अशातला भाग नाही, सर्वच जण हुशार आहेत. फक्त एवढंच की त्यात नेतृत्व करायची तुम्हाला संधी दिली जाते वरिष्ठांकडून, ती एवढ्यासाठी दिली जाते की सर्वांना तुम्ही विश्वास घेऊन काम करा. सर्वच जण हुशार आहेत, फक्त एवढं की तुम्ही थोडे त्यात उजवे ठरता म्हणून तुम्हाला नेतृत्व करायची संधी मिळते. आणि मग ते नेतृत्व करत असते सर्वांना विश्वास घेऊन केलं तर मला वाटते कुठची अडचण निर्माण होत नाही. हो, अगदी खरं आहे सर. तर सर, गावचा विकास होण्यासाठी गावातला गावकरी आणि मुंबईतला चाकरमानी यांचे गणित एक झाले पाहिजे आणि ही खरं तर काळाची गरज आहे. तर यावर सर तुम्ही काय सांगाल? यावर तुमचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. कोकणामध्ये आपल्या प्रामुख्याने एक अडचण एवढी आहे की तुकडे बिलं, म्हणजे एक तर जमिनी आपल्या सर्वांच्या कमी आहेत. आपल्या वाडवडिलांपासून ज्या जमिनी आहेत तर त्या नंतरच्या पिढीत परत वाटप झालं, त्याच्यानंतरच्या पिढीत आणि वाटप झालं. म्हणजे आता जर 5 भाऊ असतील तर त्यांच्या वाट्याला मला वाटते अर्धा एकर सुद्धा येत नाही आणि ते पण एक कोपरा इकडे एक तिकडे असं एकंदरीत वातावरण कोकणातलं आहे. मी आता विदर्भ मराठवाड्यात फिरतो, त्या ठिकाणी जर सहजासहजी एखाद्या कार्यकर्त्याला विचारलं तर तू काय करतो, म्हणतो शेती. म्हटलं शेती, शेतीवर तुझा उदरनिर्वाह कसा होईल? परंतु नाही, माझी 100 एकर शेती आहे, 50 एकर शेती आहे. म्हणजे त्या साईडला अशा पद्धतीच्या शेती आहेत. आपल्या कोकणात तशी परिस्थिती नाही. आपल्या इकडे वाटप आणि तुकडे बिलं यामुळे एक कोपरा इकडे एक कोपरा तिकडे. तर मला मगाशी मी सांगितलं की आपण सामूहिक शेतीवर कोकणातल्या मंडळींनी भर दिला पाहिजे. आणि अलीकडे आपल्या कोकणात भात शेतीला जास्त कोण इंटरेस्ट घेत नाही, जो तो बागायतीकडे वळलाय. आंबा असेल, काजू असेल, नारळ असेल किंवा आणि काही ठिकाणी ऊस पण अलीकडे बऱ्याच प्रमाणात केला जातो. तर त्या ठिकाणी जर आपण सामूहिक शेती केली आणि मेहनत केली, सरकारी योजनांच्या त्या ठिकाणी जर अंमलबजावणी केली, ग्रामपंचायतच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध योजना आहेत, पण त्या योजना तळागाळातल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्या पोहोचवण्याचं काम जर आपल्या माध्यमातून मला वाटतं आपण करतात सुरू, मग मी वाचल्यासारखं वाटतंय. तुमच्या आपल्या तुमच्या सोमेश्वर कला मंचच्या माध्यमातून आपण जर केलं की सामूहिक शेतीकडे भर दिला पाहिजे. कोकणातली जी भावकीमधली जी भांडणं आहेत त्यासाठी सुद्धा आम्ही एक व्यासपीठ तयार केलंय. कोकण 12 जिल्ह्यांचं आम्ही कोकण विकास समिती सुद्धा आमच्या दरेकर साहेब म्हणून आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही घाटमाता संलग्न कोकण विभाग आणि प्रामुख्याने 5 जिल्हे, पालघर असेल, ठाणा असेल, रायगड असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि घाटमाथ्यावरचं पुणा, सातारा असे काही संलग्न जे जिल्हे आहेत, तर त्या माध्यमातून आमची जनजागृती चालू आहे. बघू आता किती यश येते. आपली सुद्धा चळवळ चालू आहे. एक सायमल्टेनियसली आपण एकमेकाला सहकार्य केलं तर कोकणातली कॅलिफोर्निया नाही, पण आपण नक्कीच चांगली प्रगती करू शकू. आणि माझी प्रामुख्याने एकच विनंती आहे की कोकणातल्या माणसाने, कारण बरेचसे आज आमच्या वैभववाडीत 2-3 लोक गुजरातवरनं आली, कोणी बेळगाववरनं आली, आज ते आमच्या इकडच्या स्थानिक लोकांपेक्षाही गडगंज संपत्तीवाले झाले. तर कोकणातल्या लोकांनी जमिनी न विकता, आणि विकायचे असतील तर आपल्या कोकणातल्या लोकांना विका, आपल्या भावकीतल्या किंवा आपल्या कोकणातल्या लोकांना विकवा. भले एकदम पैसे कमी मिळतील,
पण त्यांना विकलात तर निदान आपलाच समाज त्या ठिकाणी कोकणातला वाढेल. बाहेरचे लोक आपल्या तिथे राज्य करतात. हे प्रामुख्याने एक दुःख आहे कोकणात. अगदी खरं आहे सर. तर सर, श्री सोमेश्वर कला मंच सामाजिक संस्था आयोजित गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे जनजागृती करता करता प्रत्यक्षात 15 मुद्दे घेऊन गराजलो रे गराजलो ही चळवळ अगदी निस्वार्थपणे आम्ही सुरू केली आहे. तर याविषयी तुम्ही काय सांगाल? मगाशी आपण जी चळवळ केली त्याबद्दल सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांचं अभिनंदन केलं. स्वामी विवेकानंदांनी एक सांगितलं, आयुष्यात जोखीम पत्करा. जिंकलात तर नेतृत्व करा, हारलात तर मार्गदर्शन करा. तुम्ही तर जोखीम पत्करली आणि त्या माध्यमातून तुम्ही प्रयत्न करतात. मला वाटते तुम्ही नक्कीच जिंकाल. आणि हे करत असते आपण मगाशी बोललो की नवीन पिढीला आपण काय संदेश देणार आहोत. आज नवीन पिढी कुठच्या दिशेने चालली आहे, राजकारण कुठच्या दिशेने चाललंय. आज आपल्याला फक्त आपण आपले बर्थडे साजरे करतो. आपण आपल्या पिढीचा कुठपर्यंत वडिलांचा आईचा बर्थडे साजरा करत असतो. आज मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराज कोणाला विचारलात तर छत्रपती शिवाजी महाराज 19 फेब्रुवारी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14 एप्रिल, महात्मा गांधी 2 ऑक्टोबर. ह्या लोकांनी एवढं महान कार्य केलं आहे की ह्यांच्या जयंत्या आपल्या लक्षात आहेत. त्यांच्या काळात ह्या लोकांनी एवढी 300-350 शिवाजी महाराजांना 450 वर्ष होत आली. बाबासाहेब आंबेडकरांना एवढी वर्ष झाली, महात्मा गांधी नाही, तरी त्यांच्या बरोबर आपल्याला जयंत्या तारखेनुसार पाठ आहेत. तुम्हाला तुमच्या आजोबांची जयंती माहित आहे का जन्मतारीख? तुम्हाला तुमच्या आईची कदाचित ती आठवण ठेवत असेल म्हणून बर्थडेचा केक आल्यावर तुम्हाला आठवत असेल. आजी आजोबा पंजोबा यांच्या आपल्याला जयंत्या माहिती, म्हणजे 50-100 वर्षाच्या जयंत्या माहिती. मला हेच सांगायचं आहे की जीवनामध्ये असं कार्य करा की भविष्यातल्या पिढीने तुमच्या जयंत्या काय सर्व पुण्यतिथ्या सुद्धा आठवणीत ठेवायला पाहिजे. अशा पद्धतीचं कार्य जर झालं, त्या महान व्यक्तीने जे केलंय आपल्या देशासाठी किंवा राज्यासाठी, अशा पद्धतीने कार्य अनेक असे आपले आहेत. आगरकर असतील, टिळक असतील, या लोकांनी जे करून ठेवलं. कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्या संतांच्या भूमीमध्ये तुम्ही जसं पेराल तसंच उगवेल. भावी पिढीला आपण जो संदेश देणार आहात तो या माध्यमातून चांगल्या पद्धतीने द्याल. मला एकच सांगायचं आहे, जे सर्व करत असतो, यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या 2 बाजू. मगाशी सांगितलं, सक्सेस शोज यू द वन साइड ऑफ लाईफ. इफ यू वॉन्ट टू नो द अनदर साइड ऑफ लाईफ, यू हॅव टू फेस द अनसक्सेस. अखंड यशाने जीवनाची एकच बाजू कळते, दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाला सुद्धा सामोरं जावं लागतं. अपयशाने खचून जायचं नाही, यशाने मातून जायचं नाही. आणि कशासाठी भयाने ग्रासून जायचं? कशासाठी भयाने ग्रासून जायचं? फुलाच्या प्रत्येक क्षणी नासून जायचं. सुकून जाणार म्हणून फुल फुलायचं थांबतं का? मरण येणार म्हणून तुम्ही जगायचं थांबतं. अशा पद्धतीचे विचार जर आपण मनात बिंबवले तर मला वाटतं कुठच्याही गोष्टीला घाबरायची गरज नाही. यश येईल, अपयश येईल. मगाशी सांगितलं, यश आलं तर नेतृत्व कराल, अपयश आलं तर मार्गदर्शन कराल. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज ही तुम्ही जी चळवळ उभी केली आहे, बरोबरच सहदेव धरणे आणि तुमच्या सर्व टीमचं मला कौतुक करावं वाटतं. चांगल्या पद्धतीने आपण काम करताय. विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या मुलाखती घेऊन कोकणातल्या लोकांना उद्युक्त करताय किंवा प्रोत्साहन देत आहेत. एक नवीन पिढीला चांगला संदेश जातोय. फक्त मला एकच सांगायचं, नवीन पिढीला एक मेसेज देतोय की शॉर्टकट कुठच्याही जीवनामध्ये घेऊ नका. जेवढं आपण फास्ट जातो ना चण्याच्या झाडावर, तसं खाली उतरायला सुद्धा वेळ लागत नाही. म्हणून जीवनामध्ये शॉर्टकट न घेता टप्प्याटप्प्याने प्रगती झाली तर ती आयुष्यभर टिकते. मी एक नेहमी माझ्या भाषणामध्ये उदाहरण देतो. कारण अलीकडची पिढी काय फार स्मार्ट आहे, ते शॉर्टकट काढण्यात फार पटाईत असतं. एकदा काय असतं की शाळेत मॅडम मुलांना सांगतात आळस या त्याची पिढी कशी आहे, शॉर्टकट काढते. पण जो तो आळसाच्या मध्ये निबंध लिहून आणतात, आळस माझा शत्रू आहे, आळसामुळे असं नुकसान होतं, असा मृत्यू होतं, असं आपापल्या परीने प्रत्येकजण निबंध लिहून आणतात. दुसऱ्या दिवशी वर्गात मॅडम सांगतात चला प्रत्येकाने वाचा काय काय लिहिलंय. जो तो आपण आणलेला निबंध वाचून दाखवतो. एक हुशार जो असतो, मगाशी सांगितल्याप्रमाणे अलीकडची पिढी फार हुशार आणि शॉर्टकट काढण्यात पटाईत आहे. 25 ओळीचा निबंध लिहायला सांगतात, तो आपापल्या पद्धतीने लिहिणं वाचून दाखवतात. शेवटचा जो 1-2 असतात त्यांची वेळ येते,
त्यांनी काय करतात, 24 ओळी मोकळ्या टाकतात आणि शेवटच्या ओळीत लिहितात त्यालाच आळस असे म्हणतात. तर अशा पद्धतीचा शॉर्टकट सध्याच्या जीवनात उपयोगी नाही. तुम्ही हुशार आहात तर ते हुशारी तुम्ही त्या पद्धतीने वापरा. नको त्या तिकडे हुशारीवर मग कुठेतरी जीवनात नुकसान होते. हो, अगदी खरं आहे अगदी खरं आहे सर. तर सर, या चळवळीत प्रत्येक कोकणवासियाने सामील झाले पाहिजे. यासाठी कोकणवासियांना तुम्ही कशा प्रकारे आव्हान कराल आणि या चळवळीसाठी तुमचा हातभार कशा प्रकारे लागेल? अलीकडे काय आलंय, ह्या चळवळीमध्ये सर्वांनी सामील झालं पाहिजे. मी सुरुवातीलाच सांगितलं की आपली ओळख काय आहे मुंबईत आल्यानंतर, की आपण कोकणातले म्हटल्यानंतर मग जिल्हा विचारला जातो, तालुका विचारला जातो, गाव विचारतो. मग त्या तालुक्याची ओळख काय, गावाची ओळख काय, तुमची ओळख काय, आणि मग त्या ठिकाणची चांगली ओळख जर तुम्हाला सक्षमपणे निर्माण करायची असेल, तर मग तुम्ही कुठेतरी या चळवळीत प्रत्ययाने सहभाग घेतला पाहिजे. मी 1987 ते मग 2000 सालापर्यंत 2002 सालापर्यंत काम करत होतो. आता शारीरिक तणाव किंवा इतर गोष्टींमुळे ते शक्य होत नाही. आमचा टीम पण डिवाइड झाली. पण आपण जी चळवळ सुरू केली आहे, त्या चळवळीला नक्कीच मी माझ्या परीने ज्यावेळी आपण हाक माराल तेव्हा प्रतिसाद देईन. इतरांना मला एवढंच सांगायचं आहे, की आपण सुद्धा एक आपल्या सहजासहजी असं कोण वैयक्तिकरित्या जाऊन कुठची गोष्ट नाही राबवू शकत. सामूहिक पद्धतीने केली तर त्याला एक गेटअप येतो किंवा एक चालना मिळते. आपण जी चळवळ राबवलात त्याच्यात सर्वांनी सहभागी व्हावं. कारण आपण प्लॅटफॉर्म निर्माण केलात. एकटा माणूस प्लॅटफॉर्म निर्माण करू शकत नाही. आज तुम्ही बरीचशी मोठी टीम, आज 178 भाग म्हटल्यानंतर बरीचशी मोठी टीम गोळा केला. या 178 जण आणि भविष्यात येणारे काही जण, या सर्वांनी आपापल्या परीने जर खारीचा वाटा उचलला, तर मला वाटते मगाशी ज्या पद्धतीने मी बोललो, की ज्या समाजात आपण लहानाचे मोठे आलो, संस्कार घडले, त्या समाजाचे अप्रत्यक्षरित्या आपण काहीतरी देणं लागतो. भले खारीचा वाटा द्या, पण या चळवळीला सर्वांनी सहकार्य करा. मी माझ्या परीने आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे हाक माराल तेव्हा नक्कीच प्रतिसाद देईन. आणि लोक अलीकडे काही या राजकारणाच्या माध्यमातून किंवा गावच्या इतर गोष्टींच्या माध्यमातून जो थोडा ब्रेक घेतलाय, त्याला पुन्हा एकदा कोकणातल्या तुमच्या चळवळीच्या माध्यमातून सामील होता येईल. कोकण विकास समितीच्या माध्यमातून आम्ही करतो आहोत जिल्हावाईज कामं. आपल्या सुद्धा काही सूचना असतील किंवा आमचे काही प्रश्न असतील तर आम्ही तुमच्याकडे बघू. तुमचे काही प्रश्न असतील तर आपण आमच्याकडे द्या. कोकणातले जे म्हणजे गावातले किंवा वैयक्तिक भांडणाचे नाही, तर जिल्हा लेवलचे किंवा राज्य लेवलचे काही प्रश्न असतील ते कोकण विकास समितीच्या माध्यमातून नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही जयवंत दरेकर जे आहेत आमचे संस्थापक अध्यक्ष, जे 12 जिल्ह्यांची आज कोकण विकास समिती स्थापन झाली आहे, त्यांच्यापर्यंत देऊ. मंत्रिमंडळापर्यंत ते नेतात ते सर्व विषय, आणि ते रिटायर्ड एसीपी आहेत, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस. तर आपण ते प्रश्न आमच्याकडे द्या. आर्थिक जेव्हा जेव्हा आपण आम्हाला हाक माराल तेव्हा नक्कीच प्रतिसाद देऊ, अशा ठिकाणी मला सांगावं असं वाटतंय. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्व टीमचं अभिनंदन. नवीन नवीन तरुण पिढीला, मग तुम्ही सांगितलं मी 12वीला आता पासआउट झाले, काहीतरी अपियर झाले, तर अशा नवीन पिढीला सुद्धा आपण या मीडियाच्या माध्यमातून, विविध चॅनल युट्यूबच्या माध्यमातून संधी देतात. ते धरणे साहेब वगैरे त्यांची मंडळी, ते तुमचा सुद्धा कॉन्फिडन्स लेवल वाढतो त्यामुळे. आणि तुम्हाला हो, सुद्धा भविष्यात आपलं करिअर जे आहे ते डेव्हलप करण्याची संधी मिळते, डेअरिंग निर्माण होते आणि प्लॅटफॉर्म निर्माण होतो. बरोबर, ही चांगली चळवळ आहे. त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन. धन्यवाद. हो, तुमचे सुद्धा सर खूप खूप धन्यवाद आणि तुमचेही अभिनंदन. आज तुम्ही तुमचा अमूल्य असा वेळ देऊन आम्हाला खूप छान प्रकारे, अतिशय सुंदर प्रकारे मार्गदर्शन करून विविध उदाहरणातून तुम्ही मार्गदर्शन केलं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्या भावी वाटचालीसाठी आमच्या टीम कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. तोपर्यंत प्रेक्षक हो, तुम्ही सुद्धा काळजी घ्या, मस्त राहा. तोपर्यंत परत भेटूया एका नवीन मुलाखतीसह, नवीन मान्यवरांसोबत. धन्यवाद. धन्यवाद सर.